न्याय की सौदा, एप्स्टीन आणि सामान्य माणसाचा भ्रम. न्याय हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतो? कोर्ट, कायदा, वकील आणि सत्य. पण जर सत्य हजारो पानाच्या गठ्ठ्याखाली किंवा ढिगाऱ्याखाली जर दबून गेलं असेल तर? आज आपण अशाच एका प्रकरणाची चर्चा करणार आहोत. जिथे न्याय केवळ विकला गेला नाही, तर दफनही केला गेला. एप्स्टीन आणि पैशाचा खेळ काय आहे नक्की? जेफ्री एप्स्टीन या नावानं ना जगाला दाखवून दिलं, की पैसा आणि सत्ता तुम्हाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते. हे मोठमोठे उद्योगपती दिसतात भोळे, पण असतात नाही. ते भोळे नसतात, फक्त दिसायला भोळे असतात. हे लक्षात असू द्या. पैशाचा जोर 2008 मध्ये 30 पेक्षा जास्त मुलींचं शोषण करण्यात आलं आणि हा शोषणाचा आरोप असूनही एपिस्टननं लाखो डॉलर्स खर्च करून स्वतःला वाचवलं. जगातील सर्वात महागडे वकील लावले. त्यानं कायदेशीर प्रक्रिया इतकी लांबवली की सामान्य पीडित व्यक्ती थकून जाईल. हे लक्षात असू दे. माहितीचा गोंधळ, लाखो पानांचे दस्तावेज सार्वजनिक केले जातात. पण यामागे एक डाव असतो. माहितीचा ढिगारा टाकून खरे पुरावे नजरेआड करणं. जेणेकरून सामान्य माणसाला सत्य शोधणं जरा थोडंसं अवघड व्हावं. हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. साक्षीदारांना धोका आणि न्यायव्यवस्थेवरील प्रश्न. जेव्हा तुम्ही बघितलंय का? जेव्हा जेव्हा शक्तिशाली लोक अडकतात ना, तेव्हा केवळ कायदेशीर पळवाटा काढला जात नाहीत, तर पुरावे आणि साक्षीदार दोन्ही मिटवले जातात. एप्स्टीनच्या तुरुंगातील गूढ मृत्यूचं हेच कारण आहे. त्यामुळे न्याय मिळवून देणारे पुरावे जर नाहीसे झाले ना, तर न्याय भेटत नसतो. हे लक्षात असू दे. प्रश्न आहे की अशा परिस्थितीत सामान्य माणसाला न्याय मिळतो का? उत्तर आहे नाही. पण व्हर्जिनिया झिप्रेसारख्या काही धाडसी महिलांनी 10-15 वर्षाचा लढा दिला. तेव्हा कुठं प्रिन्स अँड्रूना त्यांची राजपद सोडावी लागली आणि गिस्लेन मॅक्सवेलला 20 वर्षाची शिक्षा झाली. हा कदाचित पूर्ण न्याय नाही, पण एक मोठी सुरुवात आहे. नक्कीच. शक्तिशाली लोकांचे डर्टी ट्रिक्स. या प्रकरणातून समोर आलेले डर्टी ट्रिक्स पाहून मन सुन्न होतं. पैसे, महागडे वकील, कायद्यातील पळवाटा शोधून केस इतकी लांबवतात की लोकांचा त्या प्रकरणातून लक्ष विचलित होतं. दुसऱ्यांचा पी-आर, कोट्यावधी रुपये खर्च करून आरोपींची प्रतिमा पुन्हा सुधारली जाते. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जाते. हे लक्षात असू दे. एपिस्टनकडे असलेल्या पुराव्यामुळे अनेक मोठे लोक एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र. कारण जर एकाचा पर्दाफाश झाला ना, तरी इतरही अडकू शकतात. हे लक्षात असू दे. यामुळे सामान्य माणसाला वाटतं की न्याय होईल,
पण प्रत्यक्षात हेच लोक पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यामुळे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चाललाय सध्या. सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर न्याय मिळवून देण्यासाठी आहे का नरेटिव्ह सेट करण्यासाठी आहे? नक्की. आजच्या काळात सोशल मीडिया हे न्यायाचं साधन वाटत असेल, तरी प्रत्यक्षात ते नरेटिव्ह सेट करण्याचं सर्वात मोठं हत्यार बनलं आहे. शक्तिशाली लोक सोशल मीडियाला कसं मॅनेज करतात हे आपण एप्स्टीन प्रकरणातून पाहिलं असेल. एखाद्या नेत्याचं नाव फाईल्समध्ये आलं की लगेच हजारो फेक अकाउंट्स त्याच्या स्मरणार्थ पोस्ट सुरू करतात किंवा विषयाला फाटा देण्यासाठी दुसरा एखादा वादग्रस्त मुद्दा उकरून काढला जातो, जो आत्ता काढलाय इराण. इराणवरती युद्ध थोपलं गेलं. आज एप्स्टीन फाईलमध्ये जेवढ्यांची नावं आहेत त्याच्यावर चर्चा नाही होत. चर्चा होते एनर्जीवरती, चर्चा होते इंधनावरती, ऊर्जा संकटावरती. एप्स्टीनच्या फाईलवरती नाही चर्चा होत. इराण युद्ध इराण युद्ध हा फाटा आहे, फोडण्यात आला. एप्स्टीनच्या फाईलवरून लक्ष घालवण्यासाठी हा एक मुद्दा आहे. अल्गोरिदमचा खेळ काय आहे? ज्या गोष्टी सत्तेच्या विरोधात आहेत ना, त्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून अनेकदा सेन्सरशिप, शॅडो किंवा बॅनिंगचा वापर केला जातो. सेन्सरशिप किंवा शॅडो बॅनिंगचा वापर केला जातो. आता यातून निष्कर्ष काय काढाल? याच्यातून निष्कर्ष एवढाच निघतो की एप्स्टीन प्रकरण केवळ एका गुन्हेगाराची गोष्ट नाही, हे आपल्या न्यायव्यवस्थेवर, सत्तेच्या गैरवापरावर आणि समाज म्हणून आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. जोपर्यंत सामान्य माणूस जागा होत नाही आणि प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत ते न्याय नेहमीच श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या तिजोरीत बंद राहतो. आणि हे वास्तव आहे की ही एप्स्टीनची फाईल अमेरिकेत निघाली. तिथं हे कॉमन आहे. त्यामुळं तिथले नेते आजही आपल्या पदावरती आहेत, फाईलमध्ये नावं येऊन सुद्धा. भारतात असं असतं तर आत्तापर्यंत जगणं मुश्किल झालं असतं. हे वास्तव आहे. त्यामुळं अन्यायावरती आवाज उठवायला शिका. आवाज दबून देऊ नका. आवाज उठवायला शिका. कारण तुमचा आवाज दाबायला हजारो बसलेत. पण अन्यायासाठी बोलायला आपण तयार असलं पाहिजे आणि हे आपलं पहिलं कर्तव्य.